आणि दरम्यान अयोध्येमधील दानचोरी विरोधात देशभरामध्ये रामरक्षा आंदोलन करणार असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणालेत। तर राम मंदिरावरती बोलण्याचा राऊतांना अधिकार नाही असं भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन म्हणालेत। पारदर्शक चौकशी वगैरे सोडून द्या, आम्ही तर आंदोलनच सुरू केलं आहे। राम मंदिर लुटीविरुद्ध भव्य आंदोलन काल केलं, रामरक्षा आंदोलन, सिक्युरिटी ऑफ राम, रामरक्षा। आणि आम्ही आता महाराष्ट्रात नव्हे तर देशात जाणार आहोत। या चौकशा वगैरे सगळ्या त्यांच्याच असतात, न्यायालय त्यांची, वकील त्यांचे, सरकारी वकील त्यांचे, चौकशा समित्या त्यांच्या, सरकार त्यांचं, दरबार त्यांचा, सगळं त्यांचं आहे। ते काय चौकशा करणार आहेत? संजय राऊत राहुल गांधींची किती गुलामगिरी करणार आहेत? आता ते असं सांगतायत की राहुल गांधी यांनी राम मंदिरातला कथित घोटाळा समोर केला। जनाब संजय राऊत, ज्या राहुल गांधींच्या सांगण्यावरून उद्धवजी ठाकरे राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला गेले नाही, राहुल गांधी आजपर्यंत राम मंदिराच्या दर्शनासाठी गेले नाही, राम लल्लाचं दर्शन घ्यावं असं राहुल गांधींना वाटलं नाही। ज्यांनी रामाचं अस्तित्व नाकारलं, राम सेतूचं अस्तित्व नाकारलं, त्या राहुल गांधींना राम मंदिराबद्दल बोलण्याचा अधिकार नाही।